मी प्रेरणा बोरगे, आवाज महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत. पाहुयात आजच्या ठळक बातम्या. मुरबाड पोलिसांनी ट्रान्सफॉर्मर फोडून तांब्याच्या तारा चोरणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी 7 आरोपींसह एक विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले असून ठाणे ग्रामीण आणि रायगड जिल्ह्यातील तब्बल 12 चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आला आहे. सरळगाव मुरबाडवरील संगम गावातील ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारांची चोरी झाल्यानंतर मुरबाड पोलिसांनी गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींना जेलबंद केले आहे. आरोपींकडून चोरीच्या तांब्यांचा ऐवज, मालवाहू वाहन आणि मोटरसायकलींसह 8,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन उंदळेकर आणि त्यांचे पोलीस पथक, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीपान सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक श्याम आरमाळकर, सहाय्यक पोलीस फौजदार महादेव खोमणे, पोलीस हवालदार नितीन घाग, रामा शिंदे, राहुल गावडे, धनराज देवरे, अर्जुन पारधी, राम काळे यांनी या कारवाईत यशस्वीरित्या पार पाडली.